नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तिप्पट होणार कर्मचाऱ्यांचा पगार. फक्त आयोगाला मान्य व्हायला हव्यात या गोष्टी. तिप्पट होणार कर्मचाऱ्यांचा पगार. नवीन आयोग सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन आणि निवृत्तीवेतन सुधारणा होणार आहे. आयोग मे 2027 पर्यंत अहवाल सादर करेल. त्याच्या शिफारशी 18 महिन्यात लागू होतील. काय असतील शिफारशी जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कोणाला होणार याचा फायदा? हा आयोग एकूण 1 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा देईल, ज्यात सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा समावेश असेल. कुटुंब युनिटमध्ये बदल. सध्या वेतन गणना 3 सदस्यांच्या कुटुंबावर आधारित आहे. संघटना हे 5 सदस्यांपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे, ज्यामुळे खर्चाचा आधार सुमारे 66% वाढू शकतो. महागाई भत्ता. आयोग लागू होईपर्यंत डीए मूलभूत वेतनाच्या टक्केवारीनुसार दर 6 महिन्यांनी सुधारला जाईल. सध्या डीए 58% आहे, जो लागू झाल्यानंतर मूलभूत वेतनात विलीन होईल आणि डीए 0 होईल. निवृत्तीवेतनात सुधारणा. 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन 1 जानेवारी 2026 पासून सुधारले जाईल. हे आयोगाच्या शिफारशीनुसार होणार आहे. देखभालीची रजा. संघटना आरोग्य सेवा सुविधा आणि यूपीएससीद्वारे निवड न झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी 1 वर्षाच्या पालक देखभालीची रजा मागत आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या तर कर्मचाऱ्यांचे वेतन 3 पटीने वाढू शकते. वेतनवाढीची मागणी. कर्मचारी संघटना किमान मूलभूत वेतन 54,000 रुपये करण्याची मागणी करत आहेत. सध्याचे किमान वेतन 18,000 रुपये आहे, जे लागू झाल्यास 3 पट वाढू शकते. फिटमेंट फॅक्टर. फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन यासारख्या संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.25 पर्यंत करण्याची शिफारस केली आहे. आता सरकार नेमका निर्णय काय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.